नगरसेवकाची खरी कामं काय आहे? ही खरी कामं नगरसेवकाची जी माझी इच्छा आहे की मी दाखवून द्यावी, तर ब वाल्यांना अ मध्ये जायला पॉसिबल नव्हतं. तिथं नेहमी चिखल साठलेलं असं, पाणी साठलेलं असायचं. आज तिथं लोकांचे लग्न होतात, साखरपुडे होतात, मोठे मोठे कार्यक्रम होतात. आजी तुमच्या विद्यमान नगरसेविका आहेत, बरोबर. मग असं काय वेगळं आहे की जे त्या काळात तुम्ही केलेलं नाही का, जे तुम्ही आता म्हणताय की मला हे दाखवून द्यायचंय की नगरसेवकांचं खरं काम काय असतं आणि नगरसेवकांनी कशा प्रकारे जनतेची कामं केली पाहिजेत? आई वडील तुमचे राजकारणात नाहीयेत, मग हा त्यांनी तुमच्यासाठी केलेला त्याग आहे का? म्हणजे आपल्या नगरमध्ये सगळीकडे कॉन्क्रीट 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 आपल्याला बघायला भेटते, ते या गेल्या कालावधीमध्येच बघायला भेटले. ज्यावेळेला डॉक्टर सुजय विखे आपल्या नगरचे खासदार होते त्यावेळेतला जो फरक आहे आणि आत्ता जो फरक आहे, निलेश लंके आत्ता आपले विद्यमान खासदार आहेत, तर ह्या दोन्हींमध्ये तुम्हाला फरक काय वाटतो? आम्हाला फरकच जाणवत नाही. किंवा ड्रेनेज असेल, म्हणजे इव्हन आम्ही डिटेलमध्ये चेंबरचे झाकण सुद्धा बदलले. राजा का बेटा राजा नाही बनेगा, पण त्याच्यानंतर काय, राजा वही बनेगा जो हकदार होगा. प्रभाग जुना पण चेहरा. मंडळी नमस्कार. अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक 2025 ही अगदी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आणि त्याच अनुषंगाने आपण भेटतोय वेगवेगळ्या उमेदवारांना, त्या प्रभागातील नागरिकांना, याशिवाय पक्षप्रमुखांना आणि महत्त्वाचं म्हणजे जनता जनार्दनाला. आपल्या प्रभागासाठी आपण केवळ इच्छुक असणं हे कुठल्याही उमेदवारासाठी पुरेसं नाहीये, तर आपणच आपल्या प्रभागाचे एक प्रबळ दावेदार का आहोत याचं कारणही देणं उमेदवाराला गरजेचं आहे. आज आपण भेटतो एका अशा चेहऱ्याला ज्यांचं वय कमी असलं तरी समाजसेवेचा जो काही अनुभव आहे तो त्यांच्या गाठीशी मोठा आहे. कदाचित याच समाजसेवेची पावती म्हणून अगदी युवकांपासून लहान थोरांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत त्यांना सर्वजण ओळखतात. त्यांना आजी आजोबांकडनं राजकारणाचा वारसा देखील लाभलेला आहे. अशाच एका चेहऱ्याला आपण भेटतोय ज्यांचं नाव आहे करण उदय कराळे. सर नमस्कार. नमस्कार. सर, प्रभाग रचना झालेली आहे, त्या अनुषंगाने तुम्ही प्रभाग क्रमांक 6 मधनं मी एक प्रबळ उमेदवार असल्याचा दावाही करताय. जनतेतनं तुमचं नावही चर्चेत आहे. विशेष म्हणजे काही ज्या गोष्टी आहेत, मग त्यातमध्ये व्हॉट्सअपचे ग्रुप्स असतील किंवा इतर काही तुम्ही केलेली समाजकार्य असतील, यातनं जनतेनं तुम्हाला बऱ्यापैकी तुमचं नाव चर्चेत ठेवलेलं आहे. तुम्ही राजकारणात कसे आलात आणि राजकारणामध्ये येण्यामागे तुमचा उद्देश काय होता? तसं राजकारण म्हणजे हे कधी आमच्या परिवाराने राजकारण म्हणून पाहिलेलं नाही. त्यामध्ये नेहमी आमच्या आजोबांपासून आजींपासून त्यांनी नेहमी समाजकारण करायची ही भावना नेहमी ठेवलेली आहे. तर गेल्या 7 वर्षांपासून आमची आजी प्रभाग क्रमांक जो जुना 5 होता त्या ठिकाणी नगरसेविका होती. तर ती नगरसेविका असताना मग आम्ही गेल्या 3 ते 4 वर्षापासून मी काम बघायला लागलो. माझं शिक्षण पूर्ण झालं, मी दिल्लीला शिक्षण केलं. तिथून इथं आल्यानंतर मग मी सक्रिय राजकारणामध्ये शिरलो. त्यानंतर मी प्रभागातली कामं करायला लागलो. जेव्हा जसे मी प्रभागातली कामं करायला गेलो ते असं पाहण्यात आलं की आपण पॉझिटिव्ह इंटेंट ठेवला, काम करायचं धोरण ठेवलं, तर जी जनता आहे ना त्यांचं काम हे 100% मार्गी लागले जातं. आणि ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचं जे थोर मोठे असेल, ज्येष्ठ असेल किंवा लहान असेल, त्यांचं काम जेव्हा मार्गी लागतं ना, तो त्यांचा आनंद जो येतो ना, जो त्यांच्या डोळ्यामध्ये आपल्याला दिसतं, तर ती ही गोष्ट आहे की ज्यांनी मला प्रवृत्त केलं की आपण राजकारणामध्ये यावं. आणि याच्यामध्ये येण्याचं उद्दिष्ट असं आहे की आपण सर्व यंग जनरेशन आहोत, आपल्याला सगळ्या गोष्टी इझिली झाल्या पाहिजे. तर माझी ही प्रामाणिक भावना आहे की जे आपले जनता आहे, जरी आमचा प्रभाग बऱ्यापैकी सुजलाम सुफलाम जरी असला दिसताना, सगळा बऱ्यापैकी सुशिक्षित एरिया आहे त्याच्यामध्ये, पण त्याच्यासोबत अनेक असे थोडंसं मिडल क्लास एरिया देखील आहेत. तर त्यामध्ये आपण पाहतो की जी गोरगरीब जनता आहे त्यांना बेसिक नेसेसिटीजसाठी आम्हाला फोन करावे लागतात की त्याची गरज नाही. तर माझ्या माध्यमातून माझं ध्येय असं आहे की ह्या आपल्या जनतेला की ज्यांच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांना त्यांच्या सोडवता आले पाहिजे. ते सोडवणं सोपं आहे. तर प्रामाणिकपणे जनतेचं जे प्रॉब्लेम्स असतील, जनतेची जी चिंता आहे, तर ती सोडवता यावी आणि त्याचं माध्यम आपण असो, यासाठी मी राजकारणात आलो. पण प्रभागातील जनतेने तुमच्यापर्यंत कसं पोचायचं? आमच्यापर्यंत प्रभागातली जनता बघा, तुम्ही सगळ्या नगरसेवकांपर्यंत पोचतच असतील, पण बरीचशी कामं असं असतात की ज्यात नगरसेवकाची गरज नाहीये. नगरसेवकाची खरी कामं काय
ही खरी कामं नगरसेवकाची जी माझी इच्छा आहे की मी दाखवून द्यावी, की जेणेकरून लोकांना समजावं की नगरसेवक काय काय करू शकतो. एक विजन ठेवून चाललो तर कुठपट डेव्हलपमेंट करू शकतो. एक विजन ठेवून जर चाललं तर नागरिकांना जे म्हणजे आमच्या डोक्यामध्ये असा प्लॅन आहे की संबंधित जेवढेही विभाग असतात पालिकेचे, तर घनकचरा असो, आरोग्य असो, त्यामध्ये बांधकाम असो किंवा कुठलेही असो, त्यांचे जे बेसिक ज्या गोष्टी आहेत, तुम्ही एक फोन जरी केला तरी सुद्धा तुमचे काम होतात. त्याच्यासाठी तुम्हाला नगरसेवकाकडे जायची गरज नसते. तर ती काम तुमची मार्ग लागली पाहिजे. म्हणजे माझ्यापर्यंत येण्यापेक्षा त्यांना त्यांची कामं जी मार्गी लागतील याच्यासाठी आम्ही प्लॅटफॉर्म तयार करतोय. आता आम्ही व्हॉट्सअपचा प्लॅटफॉर्म तयार केला, जे तुम्ही तुमच्याच अभ्यासातून तुम्ही पाहिलं की इज ऑफ डुईंग वर्क झालं पाहिजे. त्याच्यामध्ये लोकांनी तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जर पाहिला असेल तर त्याच्यामध्ये मेसेज टाकला का विदिन एन आर ती आम्ही तक्रार दूर करतो किंवा त्याच्यावर माझा रिप्लाय असतो. आमची टीम आहे पूर्ण, आणि टीम काही इलेक्शन आलं म्हणून नाही, ती टीम आमची गेल्या 3-4 वर्षापासून आणि 5 वर्षापासून एक जण होता, आता 3 वर्षापासून जवळपास 4 जण प्रत्येक प्रत्येक विभागामध्ये असतात. एरिया ठरवून दिलेले असतात, तिथं जातात, भेटतात आणि निवारण करतात समस्येचं. मग आता प्रभागातल्या लोकांचं जे काय तुम्ही म्हणता इज ऑफ वर्किंग झालं पाहिजे. आजी आजोबांचा तुम्हाला एक राजकीय वारसा मिळालेला आहे. आजी तुमच्या विद्यमान नगरसेविका आहेत, बरोबर. मग असं काय वेगळं आहे की जे त्या काळात तुम्ही केलेलं नाही का, जे तुम्ही आता म्हणताय की मला हे दाखवून द्यायचंय की नगरसेवकांचं खरं काम काय असतं आणि नगरसेवकांनी कशा प्रकारे जनतेची कामं केली पाहिजेत. मग आजी नगरसेविका असताना तुम्ही ही कामं का नाही केलीत किंवा ती केली नाहीत का? आजी नगरसेवका असतानाच केली ना आपण ही कामं. ज्यावेळेस आम्ही आलो तर ज्यावेळेला आम्ही आजी नगरसेविका झाली तर महाराष्ट्र शासनाचा आम्ही 5 कोटी रुपयांचा निधी विकास कामांसाठी मंत्रालयातून आणला. त्याच्यामध्ये आम्ही जिम असतील, रोड कॉन्क्रीट असेल, ड्रेनेज असेल, अशा भरपूर विकास कामं आम्ही त्या माध्यमातून केली. म्हणजे कसं असं पालिकेमध्ये थोडंसं फंड्सला जरासा लिमिटेशन्स असतात, तर वरती प्रयत्न करून म्हणजे आपण जसं म्हणतो की न्यू जनरेशनने काही नवीन गोष्टी केल्या पाहिजे, त्याच्यात सुद्धा आम्ही वर अप्रोच झालो. वरती मुख्यमंत्री देवेंद्रजी होते, त्यांच्या माध्यमातून हा निधी त्यांनी आम्हाला पुरवला. त्यावेळेस महापौर बाबासाहेब वाखळे होते, त्यांचे सुद्धा प्रभागामध्ये 5 कोटी आणि आमच्या प्रभागामध्ये 5 कोटी असा मोठा भरीव निधी आम्हाला त्यावेळेस आणण्यात यश मिळालं. आता दोन्ही प्रकारचे लोक तुमच्या प्रभागामध्ये आहेत. हो, ज्यांचं शिकलेले पण आहेत, अशिक्षित पण आहेत, चांगल्या एका हुद्द्यावर असणारे देखील लोक आहेत आणि तळागाळातली पण लोक आहेत. मग तुम्ही जे जिम किंवा कॉन्क्रिटीकरणाचे जे काही कामं आहेत, ही कामं खरंच तळागाळातल्या लोकांसाठी जिमचा उपयोग आहे का? 100%. तुम्ही आज जर पाहिलं तर आमचा वैदवाडी जो परिसर आहे तिथं अनेक चांगले पैलवान गेल्या म्हणजे जवळपास आमच्या आजोबांच्या हाताखाली शिकलेले आहेत. आजोबा पण तिथं जायचे, आमचे वडील सुद्धा वैदवाडीच्या तालमीत कुस्ती करायचे. तर तेव्हापासून तिथं चांगले पैलवान तयार होतात. मग त्या ठिकाणी आम्ही जवळपास 50 लाखाची जिम विथ इक्विपमेंट आणि तिथं जुन्या पद्धतीचा हौदा सुद्धा आहे मातीचा. तर अशा पद्धतीने तिथं गेलं. आमचं सहकार नगर होतं, तिथं जिम गेली. त्याच्यानंतर प्रेमदान हाडकोते आली, रेणाविकर कॉलनी. तर रेणाविकर कॉलनीमध्ये महिला सुद्धा त्या जिमचा उपभोग घेत आहे आज. ही जिमची ती कामं तिथं पोहोचली. प्रेमदान हाडको सारखा आमचा एरिया आहे, तिथं ओपन स्पेस, एवढा मोठा ओपन स्पेस आहे की म्हणजे उपनगरात अशी ओपन स्पेस बघायला भेटत नाही. तर पावसाळ्यामध्ये अशी परिस्थिती असायची की म्हणजे ब आणि अ असे 2-4 भाग आहेत अ ब. तर ब वाल्यांना अ मध्ये जायला पॉसिबल नव्हतं. तिथं नेहमी चिखल साठलेलं असं, पाणी साठलेलं असायचं. आज तिथं लोकांचे लग्न होतात, साखरपुडे होतात, मोठे कार्यक्रम होतात. अशा पद्धतीचे ओपन स्पेस डेव्हलपमेंट असेल किंवा रस्ते कॉन्क्रिटीकरण, जिथं चांगले एरिया, बंगले मोठे, परंतु रोड आजपर्यंत डांबरी सुद्धा झाले नव्हते, असे देखील सावडी उपनगरामध्ये केले. त्या ठिकाणी आम्ही ड्रेनेज अशा गोष्टी केलेल्या आहेत. श्रमिक नगरचं बालाजी मंदिर होतं, त्या ठिकाणी ब्लॉकचं पेविंग ब्लॉक मोठं, आता तुम्ही जाऊन जर पाहिलं तिथं सगळ्या नगरसेवकांच्या माध्यमातून सरकारने असं कामं भरपूर केली. आई वडील तुमचे राजकारणात नाही आहेत, मग हा त्यांनी तुमच्यासाठी केलेला त्याग आहे का की आमचा मुलगा लवकरात लवकर त्यांना ते राजकीय पद उपभोगता यावं म्हणून आम्ही या राजकारणातनं वेगळे राहतो म्हणून? नाही, तसं नाही म्हणता येणार. राजकारणात नाही, सक्रिय राजकारणात जरी नसले तरी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे जो पाया बनवायचा असतो ते काम आमच्या वडिलांनी केलेलं आहे. म्हणजे आमच्या आजोबांची पहिली निवडणूक असो जी आम्ही सावेडीतून केली, किंवा आजीची पहिली निवडणूक मी बोलेगावातून केली, आणि आत्ताची जी उपनगरातून केली, त्याच्यामध्ये सर्व ही बांधणी करायचं काम, सगळं नियोजन लावण्याचं काम हे आमच्या वडिलांनी केलं. भले त्यांना सक्रिय राजकारण आवडत नसलं तरी पण जे आपण म्हणतो पडद्यामागचे हिरो जे असतात नेहमी, ते आता मी जरी पुढं असलो
मी काही जरी करत असलो तर त्यांच्या पाठिंब्याशिवाय कोणी काही करू शकत म्हणजे तुम्ही आता जे काय करताय आणि आजोबा आजीचं पण जे काही श्रेय असेल ते तुम्ही वडिलांना देताय का? नाही. आजोबांनी आमच्या आजोबांनी ज्या वेळेला लोकांना सरकारी नोकरी नसायची, सरकारी नोकरी सोडून राजीनामा दिला त्यांनी. सिद्दीबागेला ते तालीम मास्तर होते, ती सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन त्यांचं गाव देखील इथं नव्हतं तरी इथं येऊन त्यांनी इलेक्शन केलं आणि निवडून आले. सर, लहानग्यांपासून तर ज्येष्ठांपर्यंत तुमच्या प्रभागात तुम्हाला सध्या सर्वजण ओळखतात. मग हे व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये तुम्ही जरा जास्त फेमस आहेत, तर हे नेमकं काय आहे व्हॉट्सअप ग्रुपचं माध्यम? व्हॉट्सअप ग्रुप जे तुम्ही म्हणताय तर तो आम्ही एक असा प्लॅटफॉर्म केलेला आहे की जसं मी सांगितलं की आपल्याला नरेंद्र मोदीजींनी जे केले, इज ऑफ डुईंग बिझनेस भारतामध्ये आणले, डिजिटल इंडिया आणले, तर ह्या गोष्टीचा कुठं ना कुठं आपण शिकलेले आहोत. आपण तरुण पिढी, यंग जनरेशन, आपण ह्या गोष्टींना अडॉप्ट झालो पाहिजे. आणि असा आम्ही प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे याच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून की तो फक्त आणि फक्त म्हणजे तुमची तक्रार असेल, तुम्हाला काही समस्या असेल त्या रिलेटेड त्याच्यावर काम चालतं. बरोबर. आमचे असे आतापर्यंत 3 ग्रुप झालेले आहेत, त्याच्यामध्ये 2 ग्रुप ऑलमोस्ट फुल झालेले आहेत, ज्याच्यामध्ये 1024 ची कॅपॅसिटी असते. असे 2 ग्रुप पूर्ण झालेले आहेत आणि तिसरा ग्रुप आता 600-700 मेंबर त्याच्यामध्ये ऍड झालेले आहेत. असे जवळपास 3 ग्रुप होत आले, म्हणजे 3000 फॅमिलीजचा संपर्क त्यामध्ये आहे. तिन्ही फॅमिलीजवर मी फुल टाइम त्याच्यावर लक्ष ठेवून असतो. घरोघरी जाऊन आम्ही लोकांना त्या ग्रुपला ऍड केलेला आहे. जुन्या वॉर्डचे तर आहेच, पण आता नव्याने जो प्रभाग आलेला आहे त्याची देखील आम्ही सर्व नागरिकांची भेट घेतली, घरी गेलो, त्यांचे नंबर ऍड केले आणि नवीन प्रभागामध्ये देखील आमचं काम चालू आहे. म्हणजे त्या ग्रुपवर लोकांचा मेसेज आला, नागरिकांनी तक्रार टाकली की त्याच्यामध्ये आमची टीम जाणार किंवा मी असेल अवेलेबल, मी जाणार, तिथून मग यंत्रणा हलणार सगळे आणि मॅक्झिमम आजच्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी समस्या सोडवण्यासारखी असेल तर ती 100% सुटल्या जाते. एवढं आम्ही प्रॉम्प्टली आणि प्रायोरिटी त्या गोष्टीला देऊन काम करतो. सर, सर्वसाधारणपणे प्रभाग क्रमांक 6 मध्ये तुम्ही काय काय कामं केली आहेत जे विकास कामं म्हणून आपण धरू शकतो? आता विकास कामं तर आहेतच, पण एकदम ग्राउंड लेवल पासून आम्ही प्रभागामध्ये काम करत आलो. म्हणजे ज्यामध्ये तुम्ही गवत काढण्यापासून असेल किंवा तुमची ड्रेनेज लाईन चोकअप झालेली असेल, तुमचं लाईट नसतील, पाणी नसेल, या सगळ्या ग्राउंड लेवलच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत यापासून आम्ही काम करत आलेलो आहेत. तर त्यामध्ये आम्ही तुम्ही आपण पाहिलं मागं की गेल्या 8 महिन्यापासून कचऱ्याचा प्रश्न हा फार गंभीर झालेला होता शहरासाठी. तर त्यावेळेस गंभीर झालेला असताना म्हणजे आम्ही बऱ्याचशा वेळेस डायरेक्ट रॅम्पवर जायचो, तिथून आम्हाला गाडी धरून पूर्ण प्रभागामध्ये फिरावं लागायची. नंतर तेही बंद झालं कारण की गाड्या पंक्चर असायच्या, कामाला असायच्या. तर त्यावेळेस आम्ही आमच्या माध्यमातून ट्रॅक्टर लावले, JCB लावले, कचरा संकलन आम्ही त्या ठिकाणी वैयक्तिकरित्या चालू केलं कारण की तो रोष होता लोकांचा. तो रोष जनतेचा रोष सगळा प्रतिनिधींवर येणार होता. त्यामुळे त्यावेळेस देखील आम्ही कसलाही विचार न करता म्हणजे गेल्या त्या 8-9 महिन्यापासून ही कामं, स्वच्छतेची कामं चालू आहेत. स्वच्छता मोहीम ही आमची जवळपास 1 वर्षभरापासून कंटिन्यू, म्हणजे तुम्ही माझं इंस्टाग्राम पेज जर पाहिलं तर त्याच्यावर स्वच्छता मोहिमेचे तुम्हाला 1 वर्षापासूनचे कामं आम्हाला आमचे दिसतील की ओपन स्पेस साफ केले, त्याच्यानंतर धूर म्हणजे डेंग्यू प्रतिरोधक धूर फवारणी असेल, याच्या सगळ्या सामग्री आम्ही घेऊन ठेवलेल्या आहेत की रोज संध्याकाळी आमची टीम जाती, धूर फवारणी करत, दुसऱ्या दिवशी जाईल, गवत काढल. हे बेसिक कामं झाली. त्याच्यानंतर विकास कामांचं जर पाहायला गेलं तर खासदार सुजयदादा विखे पाटील, आमदार संग्रामभाई जगताप आणि आमच्या आजी नगरसेविका आशाताई कराळे यांच्या माध्यमातून जवळजवळ 15 ते 20 कोटी रुपयांची कामं आम्ही प्रभागामध्ये घेतली आहेत. तर त्यामध्ये आम्ही नगरसेविका आशाताई कराळे यांच्या कालावधीमध्ये 5 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाकडून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून आणला होता. त्यामध्ये आम्ही प्रभागामध्ये 4 जिम केलेल्या आहेत. त्यानंतर ओपन स्पेस म्हणजे ज्या ओपन स्पेसला क्रॉस करता येत नव्हतं ते ओपन स्पेस आज तिथं लोकांचे लग्न होत आहेत या पद्धतीचे ओपन स्पेस डेव्हलप केलेले आहेत. ग्राउंड डेव्हलप केलेलं आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी त्या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक म्हणा, असे ब्लॉकचे ट्रॅक असतील, जॉगिंग ट्रॅक असतील, असे कॉलनीमध्ये डेव्हलप केलेले आहेत. लहान मुलांसाठी खेळण्या बसवल्या आहेत, ओपन जिम बसवलेल्या आहेत ज्यामध्ये आज देखील ज्येष्ठ नागरिक आनंदाने वर्कआउट करू शकतात. ज्या तर सावेडी उपनगर म्हणलं तर एकदम सुजलाम सुफलाम मानलं जातं, पण काही भाग असे होते की ज्या ठिकाणी डांबरी रोड सुद्धा नव्हते आणि रस्ताच नव्हता, फक्त मुरुम कच्चा रोड असायचा. तर अशा ठिकाणी आमचं विनायक पार्क आहे, पोलीस कॉलनी, साधना हाऊसिंग सोसायटी, या ठिकाणी तुम्ही जर गेले तर असं म्हणजे
वाटणार नाही की तुम्ही नगरमध्ये आलेले आहे. असे विनायक पार्क आमचे त्या ठिकाणी आम्ही डेव्हलप केलेले आहे. त्याचे पेव्हिंग ब्लॉक म्हणजे विकास कामं देखील पाहिले गेले तर जवळजवळ एक 20-25 कोटी रुपयाची विकास कामं आमची प्रभागामध्ये त्या ठिकाणी झालेले आहेत. त्यासाठी खासदार साहेबांचा आणि आमदार साहेबांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी एवढी मोठी कामं आम्हाला प्रभागामध्ये दिलेली आहेत. सर, पहिल्यांदा आपण कोणतीही निवडणूक जेव्हा लढवतो ना, त्यावेळेला 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात असं म्हटलं जातं. त्यात पहिलं म्हणजे कुठल्याही मोठ्या राजकीय व्यक्तीचा हात तुमच्या पाठीवर असावा किंवा चांगला एक राजकीय वारसा तुमच्या पाठीशी असावा. तर ह्या दोन्हीतली कोणती गोष्ट तुम्ही घेऊन चाललात? तसं पाहताना आपण जर वारसाचा जर विचार केला तर आमचे आजोबा नगरसेवक होते, आजी देखील नगरसेवक होता. तर कुठं ना कुठं हा वारसा आम्हाला आलेला आहे. त्यांच्या माध्यमातून अनेक समाजकार्य त्यांनी केलेली आहेत. त्याला मी स्वतः विटनेस होतो. मी ते जवळून पाहिलेली आहेत कशा पद्धतीची कामाची पद्धत असते. किती जरी नाही म्हणलं तरी त्या गोष्टी आपल्यामध्ये येतात, संस्कारांनी येतात. बरोबर. मग घरामध्ये राजकारण बऱ्याच वर्षांपासून म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून राजकारण घरामध्ये आहे. त्याच्यामुळं ती कुठं ना कुठे एक गोष्ट आमच्यामध्ये आलेली आहे. पण जसं मी तुम्हाला पहिलेही सांगितलं की राजकारण आमच्या आजोबांनी आजींनी राजकारण हा शब्द कधीच वापरला नाही. तर नेहमी ते समाजकारण हा शब्द वापरत आलेले आहेत आणि तीच गोष्ट आमच्या देखील मनामध्ये इथून पुढं चाललेली आहे. दुसरा मुद्दा जो होता तुम्ही एखाद्या मोठ्या व्यक्तीचा हात, हे मोठ्या व्यक्तीचा हात असण्यापेक्षा मला असं वाटतं की एक चांगलं नेतृत्व आपल्या आयुष्यामध्ये पाहिजे. एखादा आपण मेंटॉर म्हणतो किंवा एका नेतृत्वाकडे ज्याकडे आपण बघण्याची आपल्याला कामाची प्रेरणा भेटेल, ज्या पद्धतीचं जे काम करतात आहे ना, नक्कीच आहे. माझे खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या कार्याची पद्धत म्हणजे मी भाग्यवान मानतो की ज्या गेल्या त्यांच्या इलेक्शनच्या कालावधीमध्ये गेल्या एक 3-4 वर्षामध्ये त्यांचं नेतृत्व बघायला भेटलं, त्यांच्या अंडर काम करायला भेटलं. ती जी कामाची पद्धत आहे, त्यांच्या जे भूमिका असते की काम मार्गी लावण्याची, मोठी मोठी कामं जी त्यांनी मार्गी लावली. उड्डाण पुलाचा जो आपला विषय तो एवढ्या वर्ष न झाला, त्याच्या मागे अनेक अडचणी होत्या. त्या कशा पद्धतीने त्यांनी त्या सोडवल्यात याची आम्हाला थोडंसं आम्ही त्याला जवळून बघण्यापेक्षा त्याचे आम्ही गाव आहेत की कशा पद्धतीने त्यांनी ते सॉल्व्ह केल्या. MIDCचा प्रश्न असेल, त्याच्यानंतर अनेक महसूलचं आपलं जे भवन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा जो असतो ना नागरिकांच्या हिशोबाने तो मूलभूत सुखसुविधा ज्या असतात, बरोबर, तर त्याच्यासाठी पहिल्यांदाच नगरसेवकांना एवढं मोठं पाठबळ त्यांनी दिलं की आज गल्लोगल्लीत कॉन्क्रीटचे रोड झालेले, ड्रेनेज झालेले, ओपन स्पेस सुशोभीकरण झाले. हा निधी प्रथमतः त्यांच्या माध्यमातून आम्हाला बघायला भेटला. म्हणजे ही जी कार्यपद्धती आहे ती अनुभवायला भेटली. एवढं चांगल्या पद्धतीचं काम आम्हाला बघायला भेटलं. त्याचबरोबर आपले शहराचे आमदार देखील आहेत संग्राम जगताप, यांचं देखील आम्हाला कार्य जे पद्धत आहे ती देखील अनुभवली आहे, त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. ही दोन्ही व्यक्ती अशी आहेत की ज्यांनी विकासाची एक नवीन दिशा आपल्या नगर शहराला दिलेली आहे असं म्हणलं तर एकदम बरोबरच राहणार आहे. कारण की त्यांनी एवढा मोठा निधी आणला, सुजयदादांनी मोठी मोठी कामं मार्गी लावली, संग्रामभाई यांनी पण देखील म्हणजे आपल्या नगरमध्ये सगळीकडे कॉन्क्रीट आपल्याला बघायला भेटते. ते या गेल्या कालावधीमध्येच बघायला भेटले. एक तरुण म्हणून तुम्हाला काय वाटतं की ज्या वेळेला डॉक्टर सुजय विखे आपल्या नगरचे खासदार होते त्यावेळेतला जो फरक आहे आणि आत्ता जो फरक आहे, निलेश लंके आत्ता आपले विद्यमान खासदार आहेत, तर ह्या दोन्हींमध्ये तुम्हाला फरक काय वाटतो? आम्हाला फरकच जाणवत नाही. तेच खासदार आहेत अजून असं आम्हाला वाटतं. जेव्हापासून आपण पाहिले की समजा पराभव झाला त्यांचा, व्हेरी नेक्स्ट डे त्यांनी कामाला सुरुवात केली. लोणीमध्ये त्यांना विधानसभेची थोडी गडबड होती, तिथं वेळ दिला. विधानसभेला सगळ्यांनी पाहिलं काय झालं त्यांच्या पद्धतीने. आज देखील खासदार जरी नसले तर खासदारापेक्षा जास्त कामं त्यांच्याकडे असतात. लोकांच्या समस्याचं निवारण जास्त ते करतात. म्हणून हा जो तुम्ही प्रश्न विचारला की खासदार नाही किंवा नेता पदावर नाही, असं कधीच आम्हाला जाणवलं नाही. माझी बात नाही. आता खासदारकीच्या निवडणुकीचा आपण विषय घेतला, मग त्यावेळेला तुम्ही कसं काम केलं? एकदम सक्रिय आम्ही सगळं भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलं. आमच्या प्रभागात सगळे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहात आणि शहरामध्ये तसा मागच्या वेळेस पेक्षा थोडासा लीड कमी झाला, परंतु आमच्या प्रभागात जर तुम्ही पाहिलं
तर जवळपास 6,000 मतांचा लीड हा आमच्या प्रभागामधून त्या ठिकाणी सुजयदादांना मिळाला. आणि नगरमध्ये मला वाटतं सगळ्यात जास्त तो लीड त्या ठिकाणी आमच्याच प्रभागामधून असेल. जे काही कार्यक्रम आले, जे काही उपक्रम आले, पक्षाचे येऊ, खासदार साहेबांच्या माध्यमातून येऊ, सगळ्यांना आम्ही 100% त्या ठिकाणी उभे राहिलो. त्या ठिकाणी मन लावून काम केलं आणि त्याची पोच पावतीने जनतेला आम्हाला दिली. आम्ही 5 वर्ष जे काम केलं, जनता देखील आमच्या मागं आणि खासदार साहेबांच्या मागं आमच्या प्रभागातील उभे राहिले. दादांना दक्षिणेतून पुढच्या वेळेला काय बघता तुम्ही? पुढच्या वेळेला सुद्धा आणि आता सुद्धा आम्ही खासदार म्हणूनच बघतो त्यांना. आता महानगरपालिकेची जी काही निवडणूक तोंडावर आहे, या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, इव्हन महाविकास आघाडी पण जर तुम्ही बघितलं तर सगळ्यांच्या मुलाखती झाल्या. मग त्या मानाने भाजपची अजून काही हालचाल दिसत नाही. हालचाल दिसत नाही म्हणजे एक प्राथमिक त्या ठिकाणी मीटिंग विखे पाटील फाउंडेशनला सगळ्यांची झाली. अद्याप तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, परंतु एक प्रॉपर डायरेक्शन खासदार साहेब म्हणजे सुजयदादांकडनं सगळ्यांना आलेलं आहे. आणि येत्या काळामध्ये लवकरच आम्हाला वाटतं की लवकर एखादी मीटिंग होईल किंवा त्यामध्ये ज्या मुलाखती असतात किंवा इच्छुकांची त्या ठिकाणी जी एक समिती बनण्याची देखील शक्यता आहे. समिती बनल, त्याच्यामध्ये मग सगळ्या इच्छुकांनी जाऊन आपली उमेदवारी जी आहे तर ती उमेदवारी इच्छुकांनी व्यक्त करायची, अशी देखील समिती येत्या काळामध्ये बनायची शक्यता आहे. जी आम्हाला थोडीशी जी माहिती आहे त्याच्यामधून होईल. येत्या काळामध्ये लवकरच ती गती धरण्याची शक्यता आहे. भाजपची अजून बैठक न होण्याच्या मागे किंवा मुलाखती सुरू न होण्याच्या मागे तुम्हाला काही स्थानिक लेवलचं काही कारण वाटतं का? नाही, तसं काही विशेष असं काही कारण वाटत नाही. कारण युती होण्याची शक्यता ही दाट वर्तवली जाते. मग जर युती होण्याची शक्यता वर्तवली जाते तर मग यांनी वेगळ्या का घेतल्यात बैठका? राष्ट्रवादीने असेल किंवा शिवसेनेने असेल, आता ज्या त्या पक्षाचा त्यांना वरतून प्रोटोकॉल आलेला असतो त्या नियमाने त्यांना खाली कार्य करावं लागतात. म्हणजे त्यांचे प्रदेश अध्यक्षांकडून जी प्रोटोकॉल येईल, कार्यक्रम येतील ते करावं लागतात. त्याच्यामुळं त्यांचा पक्ष तर सेपरेट आहे, त्याच्यामुळे ते सेपरेट होणारच आहे. परंतु असं काही नाही की लोकल लेवलला मतभेद असेल किंवा असा काही विषय तर वाटून येत नाही. आणि भारतीय जनता पार्टीचा जर विषय झाला तर आता सध्या आपण पाहतो की एक सगळे एक विचाराने चालू आहे सध्या. म्हणजे नगर लोकप्रतिनिधी असतील, संघटना असतील, संघटना देखील एकदम सगळ्यांच्या संगनमताने एक विचाराने सध्या काम चालू आहे. त्यामुळं असली कुठलंही म्हणजे तुमची जी शंका जी वाटते ते आम्हाला तरी सध्या वाटत नाही. भारतीय जनता पार्टीचं काम एक विचाराने चालू आहे सर. नक्की. पण 2 दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्याच्यामध्ये तुमच्या भाजपचे एक ज्येष्ठ नेते महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत किंवा स्पष्टपणे बोलायचं झालं तर विद्यमान खासदारांसोबत ते दिसले. ह्याच्यावर तुम्हाला काय म्हणायचंय? आणि योगायोगाने ते तुमच्याच प्रभागातले नेते आहेत. तसा तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, परंतु आम्ही आमच्या पक्षाची एकनिष्ठ आहोत आणि वरिष्ठांकडनं ज्या सूचना येत आहेत आणि येत राहतील त्याप्रमाणे आम्ही आमची कार्यप्रणाली चालू ठेवणार आहोत. तुमच्यावरती एक असा आरोप आहे सर की आजी आजोबांचा वारसा मिळाला आणि व्यावसायिक मोठे आहेत, त्यामुळे तुम्ही पैशा पाण्यामध्ये कमी नाहीत आणि म्हणून तुम्ही ही निवडणूक लढवण्यासाठी आता सध्या उभे आहात. नाही, हा जरी असा आरोप असेल कुठं तरी गेल्या 3 ते 4 कमीत कमी 3 ते 4 वर्षांपासून मी सक्रिय ग्राउंड लेवलला काम करतोय. लोकांच्या मूलभूत म्हणजे बेसिक अडचणी ज्या आहेत, समजा कुठेही पाण्याची अडचण असेल किंवा ड्रेनेज असेल, म्हणजे इव्हन आम्ही डिटेलमध्ये चेंबरचे झाकण सुद्धा बदलले. म्हणजे लोकांच्या जाऊन तिथं म्हणजे जी बारीक लेवलला जी माहिती पाहिजे असते एखाद्या राजकीय क्षेत्रामध्ये ना किंवा नगरसेवक होण्यासाठी जे आपण पात्रता म्हणतो, बरोबर, तर त्याच्यासाठी मी लोकांच्या गल्लीमध्ये जाऊन काम केलेलं आहे. मला म्हणजे सगळी सिस्टीम माहिती करून घेतलेली आहे की ड्रेनेज तुम्ही कसं साफ करणार, तुम्ही पाण्याचं लाईन माहिती पाहिजे व्यक्तीला. जर एखाद्या एरियामध्ये पाणी येत नाही, तुम्हाला लाईन माहिती पाहिजे की कसे आले पाहिजे. किंवा तुम्हाला रोड आहेत, रोड सँक्शन करण्यापासून रोडचं काम कसं होणार आहे, रोडचा कॉन्क्रीट कशा पद्धतीने झालं पाहिजे, ग्रेड काय झाला पाहिजे, ह्या गोष्टींचा अभ्यास माणसाचा कधी होतो की ज्यांनी 3 वर्ष दिलेली असतात, 4 वर्ष दिलेली असतात. असा जर आरोप असता तर तुम्ही सुरुवातीला मला म्हणले की जनतेमध्ये तुमचं नाव, लोक तुमचं नाव ज्येष्ठही घेतात, लहान मुलंही घेतात. हे नाव केव्हा होतं? जेव्हा आपण लोकांमध्ये काम करतो. आणि मला माहिती आहे की मी प्रामाणिकपणे काम करणार आहे, करतो आणि इथून पुढे पण करत राहणार.
त्याच्यामुळं हा आरोप जरी आता होत असला तरी हा काही दिवसांनी नाहीसा होऊन जाईल, याची मला शाश्वती आहे. जनतेने तुम्हाला तुमच्या प्रभागातनं नगरसेवक म्हणून का निवडावं? नगरसेवक म्हणून का निवडावं, तर आता मी तुम्हाला माझा हेतू क्लिअर सांगितला. मला जनतेसाठी काम करायचं आहे, जनतेच्या सक्षमीकरणासाठी काम करायचं आहे आणि कुठं ना कुठं एखाद्या सोसायटीवर इम्पॅक्ट पडेल, ज्याच्या माध्यमातून आज आपली जी समजा मी तरुण आहे, आपली जी तरुण पिढी यांना माझ्या मार्गातून काही चांगली दिशा मिळण्याचं काम झालं किंवा रोजगाराशी रिलेटेड किंवा माझ्याकडे बघून काही नाही तर 1-2-5% इम्पॅक्ट झाला की नाही वो काम करण्याची पद्धत अशी असावी, व्यक्ती असा असावा, तर रोजगार असेल तरुण पिढीचा याच्यावर इम्पॅक्ट पडला पाहिजे, अशा गोष्टी झाल्या पाहिजे माध्यमातून. तर हा माझा हेतू आहे आणि त्याच्यामध्ये मी क्लिअर आहे की माझ्या सर्वात पहिले म्हणजे आता तुम्हीच सांगितलं बोलता बोलता की व्यवसाय आहे, घरचं व्यवस्थित आहे, याच्यामुळे अर्थ काय होतं की माझ्यावर घरच्या फारशा जबाबदाऱ्या नाहीत. जर माझं घरचं सगळं व्यवस्थित आहे तर मला जी जबाबदारी आहे ती आहे बाहेरची, ज्या जनतेला प्रॉब्लेम होतोय किंवा काही लोक येतात राजकारणामध्ये की त्यांचा हेतू वेगळा असतो. बरोबर. म्हणजे सुदैवाने घरचं सगळं आमच्या वडिलांनी, आजोबांची, आजींची पुण्य असल्यामुळे व्यवस्थित आहे, तर त्याच्यामुळे मग तिथं जर येणार आहे तर प्रॉपर इंटेंटनी काम करणार. बरोबर. मग राजा का बेटा राजा नाही बनेगा ते असं लोक म्हणतात. तसंच पाहिजे, राजा का बेटा राजा नाही बनेगा, पण त्याच्यानंतर काय आहे, राजा वही बनेगा जो हकदार होगा. माझं कॅलिबर बघा, तुम्हाला जर काम करायची पद्धती आवडली तर मला मतदान करा, नाही जर आवडली तर घरीच बसणार आहे मी. आपल्या नगरमध्ये ना सर, नगरकरांना एक सवय आहे, म्हणजे जेव्हा खासदारकीची निवडणूक येते त्यावेळेला खासदारकीसाठी इच्छुक उमेदवारांची लाट येते, नंतर विधानसभा निवडणूक आली त्याच्यासाठी पण लाट आली. आता नगरसेवक पदाची जी निवडणूक आहे, महानगरपालिकेची जशी निवडणूक आली तशी पुन्हा एकदा इच्छुकांची लाट आली, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही, इच्छुकांची लाट येणं हे तसं पाहायला गेलं तर उलट चांगलं आहे. याच्या माध्यमातून जर चांगली एखादी व्यक्ती काम करणारी असेल तर ती जर एखाद्या प्रभागाला भेटली तर त्याबद्दल तर म्हणजे चांगलाच विषय की एखादा चांगला काम करणारा माणूस जर भेटत असेल. इच्छुक हे प्रत्येक गोष्टीला राहणार आहे, कॉम्पिटिशन कुठंच कमी नाही. आपण UPSC सगळ्यात हायेस्ट लेवलच्या एक्झाम पासून तुम्ही कुठल्याही स्टाफ सिलेक्शनसाठी म्हणजे कुठल्याही याला घ्या, कॉम्पिटिशन वाढत चाललेली आहे, ती वाढतच राहणार आहे. इच्छुकांचंही प्रमाण वाढतच चाललेलं आहे, वाढतच राहणार आहे. पण जनता ही बघत असते की सातत्याने कोण आपल्यासाठी काम करत आलेलं आहे, या मागून 5 वर्ष 7 वर्षापासून कोण काम करते, कोण आपल्या हाकेला धावून येते. तर जनता आज सुज्ञ आहे, त्यांना लक्षात येतं जो प्रामाणिकपणे काम करतोय त्यांना जनता मतदान टाकणार. बरोबर. आता प्रभाग क्रमांक 6 मधून पूर्वीचा 5 आत्ताचा 6 ह्याच्यामधनं तुम्ही जर बघितलं तर आता ह्या प्रभागातनं सुद्धा खूप लोक इच्छुक आहेत या पदासाठी. मग तुम्हाला अशा वेळेला दबाव येतो का की चुकून आपल्याऐवजी दुसऱ्या कोणाला तरी चान्स मिळाला, मग कसं? नाही, हे बघा, चान्स मिळायचा विषय म्हणण्यापेक्षा यामध्ये मी आधी तुम्हाला सांगितलं की आपलं हेतू साफ आहे, काम करायचंय, लोकांसाठी काम करायचंय आणि पक्षही बघतोय, जनताही बघतीये. आणि भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की जो मेरिटेरियस कॅन्डिडेटला संधी देतो, युवकांना संधी देतो. असं मला वाटत नाही की अशा गोष्टी होतील, पण आपला हेतू एकच आहे की लोकांसाठी काम करायचंय, चांगल्या पद्धतीचं काम करायचं आणि संपूर्ण वेळ त्याच्यासाठी देता आला पाहिजे, असं काम करायचं. केवळ नगरसेवक होणं हे स्वप्न आहे का? जनतेची सेवा करणं हे स्वप्न आहे. त्यामध्ये तुम्ही जसं म्हणताय केवळ नगरसेवक होणं किंवा काय, म्हणजे विचार क्लिअर आहे की जनतेसाठी काम करायचं आहे. एकदम स्पष्ट भूमिका घेऊन मी या ठिकाणी उतरत आहे. त्याच्यामध्ये कुठलाही इतर हेतू नाही की मला यामध्ये काही वेगळ्या मार्गाने काही करायचं आहे. जनतेसाठी मी कामाला आलो पाहिजे, जनतेसाठी मला काम करता आलं पाहिजे, हीच माझी स्पष्ट भूमिका आहे. तरुण राजकारणी म्हणून तुम्ही जनतेला काय आवाहन कराल, किंवा त्यांनी त्यांचा जो नेता आहे तो निवडताना काय बघून त्यांनी ते मतदान करावं? जनतेला आव्हान तर पहिलं, नेता तर आहे, पण नेता कुठल्या पार्टीमध्ये आहे, कुठल्या संघटनेत आहे हे महत्वाचं आहे. तर जनतेला आव्हान करताना आज आपण बिहारचे इलेक्शन पाहिले, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार यांची पार्टी बहुमत, म्हणजे तिथं विरोधी पक्ष देखील राहिला नाही, एवढ्या मेजॉरिटीने, क्लीन मेजॉरिटी, सुपडा साफ करून निवडून आलेली आहे. तर त्याच्या मागे काही कारणे आहेत. आपल्या महाराष्ट्राचं ज्यावेळेस विधानसभा झाली त्यावेळेस सुद्धा सुपडा साफ.
तर जनतेला एवढंच आवाहन करणार आहे की जे भारतीय जनता पार्टी असेल, महायुतीच्या माध्यमातून जी लोक काम करत आहेत, तर त्यांच्या मागे तुम्ही ठामपणे उभे राहा. कारण ह्या संघटनेमध्ये, भारतीय जनता पार्टीमध्ये लोक असे आहेत की जे जनतेची नाळ धरत नाहीत, ज्यांना प्रॉब्लेम्स माहिती आहेत, सुशिक्षित आहे, वेळ आल्यावर सगळ्या गोष्टींना ते उभे राहू शकतात. तर अशा व्यक्तींच्या मागे आपण राहावं, एवढे मी जनतेला विनंती करतो. बिहारचे रिझल्ट आता आपण बघितले, आपण आता त्याच्याबद्दलच बोलत होतो. पण ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, भाजपचं ज्या ज्या ठिकाणी सरकार निवडून येतं, त्या प्रत्येक ठिकाणी एक असा आरोप लागला जातो की हे EVMचा घोटाळा आहे किंवा वोट चोरीचे काही उदाहरणं आत्ताच राहुल गांधींनी समोर मांडले होते पुराव्यांनिशी. दुबार मतदान ह्याचीही काही उदाहरणं त्यांनी समोर दिली होती. तर त्याबद्दल काय बोलाल? कसं असतं, आपल्याला सगळ्यात मोठी गोष्ट असते हार पचवता आली पाहिजे. काही व्यक्तींना हार पचवता येत नाही, मग त्याच्यानंतर हे असे काहीतरी काढायचं आपलं, दुबार मतदान, वोट चोरी, EVM घोटाळा. आता तुम्ही पाहिलं की नाही माहिती नाही, पण आशिष शेलार साहेबांनी याच्यावरती एकदम क्लिअर कट प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं की जे महाविकास आघाडीचे ज्या ठिकाणी बऱ्याचशा मतदारसंघातले जिथं काही 3,000 मतांनी निवडून आलं सीट, तर त्या ठिकाणी 6,000 मतं दुबार मत आहे, की जे एका स्पेसिफिक कॅटेगरीचे आहे की ते मतदान महाविकास आघाडीलाच होणार. मग ती जर तिथं नसते तर आज काय हाल असते. असे जवळपास 18 ते 20 किंवा त्याहीपेक्षा जास्त मतदारसंघ आहेत जिथं महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आलेले आहेत, आणि तिथं दुबार मतदार यांची संख्या की डबल आहे. निवडून येण्याचा जेवढा मार्जिन आहे त्याच्यापेक्षा डबल ती संख्या आहे. मग त्याच्याबद्दल हे काय म्हणणार आहे? त्याच्याबद्दल देखील स्पष्टीकरण येणं अपेक्षित होतं. आजपर्यंत ते स्पष्टीकरण आलेलं आहे. आणि वोट चोरी, EVM याच्यावर तर काय, आता काय किती तथ्य आहे किती नाही, त्यांना आता त्यांच्या, मी तुम्हाला सांगितलं की हार पचली पाहिजे माणसाला, बरोबर, तेवढी पचवता नाही येते तर तुम्ही त्या पद्धतीने काम करा. आज जनता फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पार्टीला ऍक्सेप्ट करतायत. तर त्याच्या मागे कारण आहेत त्यांची भारतीय जनता पार्टीची धोरणं आहेत, त्यांची काम करण्याची पद्धती. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, अमितजी शहा यांची नेतृत्व आहे. नेतृत्व लोकांना पटतंय. बरोबर, इथंच नाही पटत, पूर्ण जगभरात पटतंय. जगभरात आपला भारताचा दबदबा आज निर्माण झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं नेतृत्व जनतेला पटतंय. परत ते मुख्यमंत्री झाले आणि एवढ्या मेजॉरिटीने झाले की म्हणजे विरोधी पक्षनेता देखील महाराष्ट्राला राहिलेला नाही. तर भारतीय जनता पार्टी ही तळागाळामध्ये गेलेली आहे, ही जनतेच्या मनामध्ये पोहोचलेली पार्टी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी हाफ पॉप्युलेशन आहे, म्हणजे महिला जे आहेत, फिमेल पॉप्युलेशन जे आहे, तर त्यांच्या मनामध्ये आज भारतीय जनता पार्टी सक्सेसफुली गेलेली आहे. त्याच्यामुळं ही वोट, एवढ्या प्रमाणात वोट मिळत आहेत भारतीय जनता पार्टीला. मग अनेक ठिकाणी भाजपचं सीट लागतं आणि मग तिथे आपल्यावरती हा आरोप होऊ नये वोट चोरीचा म्हणून काही ठिकाणी महाविकास आघाडीची सीट त्यांना ती सवलत दिली जात असावी असं वाटत नाही का? नाही, अरे अशा पद्धतीने कसं कार्य होणार सांगा तुम्ही. ते सगळं आहे, शेलार साहेबांनी रेकॉर्ड काढून दाखवलेलं आहे सगळ्या या गोष्टींमध्ये. तर अशा पद्धतीने काय होईल असं तर मला अजिबात वाटत नाही. तर मंडळी, आज आपण ज्यांना भेटलोत ते प्रभाग क्रमांक 6 मधनं आहेत करण उदय कराळे. यांच्यासह आपण आज चर्चा केली, अनेक विषयांवरती त्यांच्याशी बातचीत केली. अगदी दिलखुलासपणे त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे सुंदर प्रकारे दिलेली आहेत. जनता आवाज डिजिटलच्या माध्यमातून आपण अशाच अनेक प्रभागांमधल्या इच्छुक उमेदवारांना भेटणार आहोत, कारण या इच्छुक उमेदवारांनी ते त्या प्रभागातले प्रबळ दावेदार का आहेत याचं कारण जनतेला देणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच तुम्हाला जर करण कराळे यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच तुम्ही जनता आवाज डिजिटलच्या इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, त्यानंतर फेसबुक असेल, या माध्यमातून कमेंट्स करून विचारू शकता. नक्कीच तुमचे प्रश्न आम्ही हे आजचे जे इच्छुक उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक 6चे करण कराळे सर यांच्यापर्यंत पोहोचू आणि ते नक्कीच तुम्हाला त्यावर उत्तर देतील अशा मी आशा व्यक्त करतो. तर भेटूया पुन्हा. प्रभाग क्रमांक तुमच्या आवडीचा असेल, तुम्ही आम्हाला कमेंट्समधून सांगा, आम्ही त्या उमेदवारापर्यंत पोहोचून त्यांच्याशी चर्चा करूया. सर, तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिलात त्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत. धन्यवाद.